स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना किंवा शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. कालचे तुमचे सगळ्यांचे लक्ष्मीपूजन कसे झाले नक्की सांगा. सगळ्या सेवा केल्यात का तेही सांगा. आणि दीप प्रज्वलित केलात का? दिवसभर रात्रभर राहिला का? माझा अजूनही बाहेरचा आणि देवघराचे दोन्ही तुपाचे दिवे चालू आहेत आणि जितक्या वेळ ते चालू राहतील तितकं खूप चांगलं यश आपल्याला मिळतं अशी मान्यता आहे. त्यामुळे तुमचे पण दिवे राहिले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनची उत्तर पूजा कशी करावी याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर रात्रीच मी अपलोड केलेला आहे. तर उत्तर पूजा ते बघून नक्की करा. दुपारी 12च्या आत करायची आहे. जर ज्यांना वेळ नाही झाला त्यांनी नंतर केली तरी चालेल. पण उत्तर पूजेची पूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे की नारळाचं, सुपारीचं, मातीच्या मूर्तीचं काय करावं ही सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. तर चला, आज आहे बलिप्रतिपदा आणि पाडवा. दोन्ही दिवस एकच आहेत. म्हणजेच बलिप्रतिपदाला शेतकऱ्यांना मान दिला जातो. म्हणजे आपल्या बळीराजाला, जो आपल्यासाठी मातीतून सोनं पिकवतो, जो आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो. आपले जर पैसे जमिनीवर असे उघडे ठेवले तर आपल्याला झोप लागणार नाही, चोरांची भीती वाटेल. पण हा आपला शेतकरी राजा आपलं सगळं सोनं रात्रंदिवस उघडं ठेवून निवांत झोपलेला असतो. कारण त्याला माहिती असते की आपल्या शेताचे संरक्षण आपला देव करेल. अशा प्रकारे आजचा जो दिवस आहे तो आपल्या शेतकऱ्यांना पण समर्पित आहे. तर माझ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना माझा मनापासून नमस्कार आणि सलाम की आज तुम्ही आहात म्हणून आम्ही 2 घास खात आहोत आणि सुखाने जगत आहोत. आमची लेकरं तुमच्यामुळे, ज्यांच्याकडे म्हशी गाई आहेत त्यांच्यामुळे आमची मुलं चांगल्या प्रकारे दूध पित आहेत आणि आमचं पालनपोषण चांगलं होत आहे. त्यामुळं आजच्या दिवशी शेतकऱ्यांना नमस्कार आणि प्रणाम केल्याशिवाय राहत नाही. शेतकरी नसते तर काय झाले असते हा प्रश्न पडतो, किंवा शेतकरी संपावर गेले तर काय होईल ह्याचाही प्रश्न पडतो. कारण त्यांनी जर अन्नधान्य नाही उगवले, त्यांनी जर आळस केला तर आपलं म्हणजे आपल्यासारख्यांचं काय होईल सांगा मला. 1 एकर शेती असू दे, अर्धा एकर शेती असू दे, शेतकऱ्याचा त्याच्यावर खूप जीव असतो. आणि जमिनीमध्ये काय लावू काय नको आणि त्या जमिनीची, त्या शेताची किती काळजी घेऊ आणि किती नको हे शेतकऱ्यांना झालेलं असतं. हा भाग वेगळा आहे की आजकाल केमिकलयुक्त बरीच फळं किंवा भाज्या बाजारामध्ये येतात. तसं खरं तर करू नये हीच माझी शेतकरी बंधू भगिनींना प्रार्थना आहे की आपण सगळी लहान मुलांसकट त्या भाज्या खात असतो. त्यामुळे कमीत कमी केमिकलचा वापर करून भाज्या फळं आमच्यापर्यंत पोचवावीत हा माझा आज तुम्हाला संदेश आहे आणि तुम्हाला नमस्कार सुद्धा आहे. तर चला, ही झाली बलिप्रतिपदेची माहिती. आता आज आहे पाडवा. पाडवा म्हटले की पती पत्नीचा सण म्हणून ओळखला जाणारा सण. सगळ्यात सुरुवातीला व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सांगते की मला एकही असा कमेंट करू नका की त्यातला उपाय तुम्ही का केला नाही किंवा का करत नाही. करत आले होते म्हणूनच तो संसार टिकून होता. आता करण्याची इच्छा नाही कारण आता ते सगळं आमच्यातलं संपलेलं आहे. मात्र माझ्या आयुष्यात काय झालं यापेक्षा मला तुमचे संसार खूप चांगले असावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून मी हे उपाय घेऊन आलेले आहे. कारण काही खोचक लोक असतात जे विचारतात की हे तुम्ही का नाही केले. तर आधीच सांगते, मला करायचे नाही आहेत म्हणून मी करत नाही. केले तर त्याचा रिझल्ट मला येईल 100% हे मला माहिती आहे. पण मला ते करायचे नाही आहेत. मला पर्सनली ते उपाय आता करायचे नाही आहेत हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमचा सुखाचा संसार व्हावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. तुमचे जर डिवोर्स होत असतील आणि तुम्हाला जर घ्यायचे नसतील तर त्यासाठी माझ्याकडे उपाय आहेत. तुमच्यात जर वादविवाद होत असतील आणि ते मिटवायचे असतील, तुमच्यामध्ये गोडवा नसेल तर काय करायचे हे नक्की तुम्हाला आज मी सांगणार आहे. तुमचे लग्न ठरत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो वेलची म्हणजे वेलदोड्याचा आहे. तुम्हाला काय करायचे आहे, आज जे वेलदोडे आहेत ते तुमच्या ओढणीत किंवा पदराला बांधायचे आहेत. खरं तर त्या वेलचीला आपला घाम लागावा लागतो, अशा ठिकाणी ते ठेवतात. पण मला ते सांगणं उचित वाटत नाही म्हणून मी तुम्हाला ओढणीत किंवा पदराला बांधा असं सांगते. 2 वेलची 4 वेलची तुम्ही 2 किंवा 4 वेलची तुम्ही आज पदरात स्वतःच्या बांधायच्या आहेत. आणि उद्या सकाळी तुम्हाला या वेलची ज्या आहेत त्या चहामध्ये, दुधामध्ये, खिरीमध्ये कशातही घालून तुम्हाला त्या पतीला द्यायच्या आहेत.
यामुळे तुमच्या पती पत्नी मधला गोडवा वाढेल आणि तुमच्यामधलं प्रेम पुन्हा एकदा नव्याने निर्माण होईल। हा उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सुद्धा करू शकता। शुक्रवारी तुमच्या जवळ पदराला किंवा याला ओढणीला 2 वेलची बांधायच्या किंवा 4 बांधायच्या आणि दुसऱ्या दिवशीपासून सलग एक दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार एक दिवस 1 वेलची अशा प्रमाणे 4 वेलची पतीला द्यायच्या। आज ज्या 2 ठेवाल त्या उद्या लगेच तुम्हाला देऊन टाकायच्या आहेत पतीला, फक्त पतीला। बाकी घरातल्या सगळ्यांना दिल्यात तरी हरकत नाही, सगळ्याच नात्यांमध्ये गोडवा येईल। तो चहा सगळ्यांनी मिळून पिलात तर अख्ख्या कुटुंबामध्ये प्रेम निर्माण होईल। आणि नुसते पती पत्नीमध्ये प्रेम असून चालत नाही, तर संपूर्ण कुटुंबामध्ये प्रेम असेल तरच ते पती पत्नीचे नाते सुद्धा टिकून राहते। जर सासू सासरे त्या पत्नीला म्हणजे त्या सुनेला कधी आपलंसच करून घेत नसतील आणि सतत तू कोण म्हणत असतील तर तो संसार टिकेल का मला सांगा। त्यामुळे आपल्या संपूर्ण संसार चांगला होण्यासाठी सगळ्यांनी मिळून या वेलचीचा चहा पिलात किंवा दूध पिलेत किंवा खीर खाल्लीत। अनायसे उद्या भाऊबीज आहे, खीर केली जाईल घरामध्ये, तर त्यामध्ये त्या वेलदोडे तुम्हाला घालायचे आहेत। हा आहे पहिला उपाय। आता दुसरा उपाय जो मी गेल्या वर्षी पण सांगितला होता, ती डबी काय करायची तर ती यावर्षी विसर्जन करायची। एक प्लॅस्टिकची डबी घ्यायची किंवा एक तुम्हाला स्टीलची डबी घ्यायची आहे। प्लॅस्टिकची किंवा स्टीलची कोणतीही डबी घ्या, त्यात सगळ्यात खाली कुंकू भरायचे आहे आणि एका कागदावर तुमच्या दोघांची नावे लिहायची आहेत। एकाच कागदावर तुमच्या दोघांची नावे लिहायची आहेत। आता एक उदाहरण देते की विजय आणि सुनीता अशी नावं आहेत। दोन नावं तुमची लिहायची आहेत आणि त्या कागदाला 2 फोल्ड मारायचे आहेत। हा एक फोल्ड, हा दुसरा फोल्ड, आणि त्या डबीत तो कागद ठेवायचा आहे कुंकवाच्या वरती। त्याच्यावर पूर्ण साखर भरायची आहे, त्या डबीचं झाकण लावायचं आहे। डबी उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुमच्या नात्याबद्दलच्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या अत्यंत पॉझिटिव्हली होकारार्थी की आमच्यात खूप प्रेम आहे, आम्हाला एक बाळ आहे, आमचं मुलं खूप चांगली घडत आहेत, बाळ आहे किंवा मुलं आहेत ती चांगली घडत आहेत आणि आमच्या पती पत्नीमध्ये एकनिष्ठता आहे। माझा पती माझ्यावर खूप विश्वास ठेवतो आणि माझा पती खूप माझ्यासाठी उत्तम आहे। जे काही तुम्हाला बोलावं वाटेल ते तुम्ही होकारात्मक बोलायचं आहे आणि ही जी डबी आहे ती तुम्हाला लॉकरमध्ये ठेवून टाकायची आहे। पुढच्या वर्षीपर्यंत ठेवायची आहे। वर्षभर तुमचं नातं चांगलं राहील। कधी कधी वाटलं तुम्हाला की तुमच्यामध्ये काही होतंय तर ती डबी पुन्हा हातात घ्यायची, या डबीची आज पूजा करायची, बाहेरून हे सगळं लावून झाकण लावून हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची आणि त्यानंतर ती लॉकरमध्ये ठेवायची। तिसरा उपाय तुम्हाला सांगते, ज्यांचे खूपच संबंध बिघडलेले आहेत, अर्थातच डिवोर्सपर्यंत आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक उपाय सांगते। पतीला जर करायचा असेल तर पत्नीचा आणि पत्नीला जर करायचा असेल तर पतीचा एखादा जुना कपडा आणि फोटो घ्यायचा आहे। हे दोन्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्या कपड्यामध्ये तो फोटो ठेवायचा आहे आणि ते कपडा फोल्ड करून त्याच्यात तो झाकायचा आहे। त्यानंतर त्याला एक मोलीचा धागा किंवा काळा धागा, काळा शक्यतो बांधू नका, मोलीचा लाल धागा तुम्हाला कलावा ज्याला म्हणतात तो बांधायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या इच्छा सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत आणि कपाटात कपड्यांखाली घालून तो फोटो ठेवायचा आहे। तुमचे बिघडलेले संबंध दुरुस्त होण्यासाठी म्हणजे तुमच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा एकोपा येण्यासाठी हा उपाय अत्यंत पॉवरफुल आहे। फोटो कपड्यामध्ये ठेवण्याच्या आधी त्या फोटोची तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची, पतीनं पत्नीच्या, पत्नीनं पतीच्या, की तुम्ही माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आला आहात आणि आपला संसार आता सुरळीत चालू आहे, आपल्या संसारामध्ये आता कोणताही अडथळा नाहीये, हे सगळं तुम्हाला बोलायचं आहे। आणि मग तो फोटो पतीच्या त्या कपड्यामध्ये, कपडा स्वच्छ पाहिजे, वापरलेला असला तरी चालेल पण स्वच्छ पाहिजे, स्वच्छ धुवून घेतला तरीही चालेल आणि छोटा कपडा मोठा कपडा कुठलाही कपडा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये अगदी पासपोर्ट साईजचा फोटो असेल तरीही चालेल, मोठा फोटो असेल तरीही चालेल। अशा पद्धतीनं त्या फोटोच्या मागे तुम्हाला तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत हिरव्या किंवा निळ्या पेनाने। फोटोच्या मागे आम्ही पुन्हा एक आलो आहोत, आमचा डिवोर्स झाला नाही, आमचा डिवोर्स कधीच होणार नाही, किंवा जे काही तुमच्या मनातल्या जे तुम्हाला घरात त्रास असेल, माझी सासू मला आता त्रास देत नाही, माझ्या नंदा माझ्या संसारात इंटरफेअर करत नाही, माझ्या जावेचं माझं खूप चांगलं पटतंय, माझ्या दिराचं माझ्या पतीचं चांगलं पटतंय, म्हणजे सांसारिक अडचणी तुम्हाला सांगते, माझा पती आता खूप जास्त कमवू लागलाय, जे तुम्हाला लिहावं वाटेल ते तुम्ही फोटोच्या मागे लिहू शकता।
थोडक्यात लिहू शकता. आता छोटा फोटो असेल तर पैसा, नाती असं तुम्ही लिहू शकता. मोठा फोटो असेल तर पूर्ण वाक्यामध्ये लिहू शकता. अशा पद्धतीने त्या फोटोवर लिहून त्या कपड्यामध्ये गुंडाळून त्याला लाल कलराची गाठ बांधून तुम्हाला कपड्यांच्या खाली ते ठेवून टाकायचं आणि विसरून जायचंय पुढच्या वर्षीपर्यंत. तो त्याचे उपायाचा उपाय करत राहील आणि तुम्हाला अत्यंत छान वाटेल. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे पतीला आजच्या दिवशी औक्षण करायला विसरू नका. अंघोळ तर आता सगळ्यांनी घातली असेल आतापर्यंत. औक्षण संध्याकाळी करा. औक्षणाच्या ताटात काय असावे तर कुंकू, ओले कुंकू असावे, सुपारी असावी, 1 रुपयाचं नाणं असावं, त्याचप्रमाणे सोन्याची अंगठी असावी आणि तुपाचा दिवा चुकूनही लावायचा नाही. तेलाचा दिवा असावा, तिळाच्या मोहरीच्या तेलाचा दिवा नसावा आणि तुम्हाला 5 काळे मिरे घ्यायचे आहेत. अत्यंत प्रभावी उपाय आहे हा, पण छान व्यवस्थित ऐका. पतीला सगळ्यात आधी कुंकवाचा टिळा लावायचा आहे, नाम ओढायचा आहे, त्याच्यावर अक्षता चिकटवायच्या आहेत, रंगीत अक्षता म्हणजे लाल अक्षता चिकटवायच्या आहेत. पतीच्या डोक्यावर टोपी घालायची आहे. पतीचं तोंड पश्चिमेला होईल अशा पद्धतीने पूर्व पश्चिम पतीला बसवायचे आहे आणि मग पत्नीने पतीला ओवाळायचे आहे. 3 वेळा सोन्याची अंगठी क्लॉकवाईज ओवाळायची आहे, 3 वेळा सुपारी ओवाळायची आहे. सोनं कशासाठी? सोन्यासारखा पती राहावा म्हणून. सुपारी कशासाठी? तर सुपारीसारखा टणक म्हणजे कणखर आपला पती राहावा म्हणून. आणि 1 रुपयाचं नाणं का ओवाळायचं? तर धनधान्यांनी माझा पती भरून राहावा, म्हणजे धनधान्य त्याच्याकडे भरपूर यावं म्हणून या तिन्ही गोष्टींनी त्याला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर 5 काळे मिरे त्याच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटे 5 काळे मिरे फिरवायचे आहेत आणि ते रस्त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. कुणाचाही त्याच्यावर जितका पाय पडेल हे होईल तितकी तुमच्या पतीची नजर उतरेल. काही लागली असेल बिझनेसला वगैरे तर, आणि तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचे संबंधही वाढतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये, पतीच्या आयुष्यामध्ये प्रगती सुद्धा होईल. आज दोघांनीही एकमेकाला गिफ्ट द्या. पतीला द्यायचे असेल तर चांदी गिफ्ट करा. खूप चांगलं असते आजच्या दिवशी चांदी गिफ्ट करणे. आणि पतीला काही द्यायचं असेल तर तुम्ही काहीही देऊ शकता. कपडे देऊ शकता, सोन्याची वस्तू देऊ शकता, तुम्हाला जे हवं ते तुम्ही देऊ शकता. अगदी 1 गुलाबाचं फूल दिलं तरीही बास आणि पतीनं पण पत्नीला 1 गजरा दिला तरी बास. तुमच्या सगळ्यांचं नातं पती पत्नीचं अत्यंत सुंदर टिकावं. कारण या नात्याचं महत्त्व काय आहे, ज्यानं हे नातं ज्याच्या आयुष्यात हे प्रेम नाही आहे त्यालाच ते माहीत असतं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या जोड्या खूप चांगल्या टिकाव्यात आणि तुमच्या जोडीला कुणाची कधी नजर लागू नये ही स्वामींचरणी आणि लक्ष्मी मातेचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.